नमस्कार. पेडणे वाठारांतल्यान एक धक्कादायक अशी खबर आयज आमच्या मुखार आयल्या. ट्रॅफिक पोलिसांनी न्याबाग पोरस्की महामार्गाचेर ड्रंक अँड ड्रायव्ह करप्यांक धरपा खातीर एक मोहीम राबयल्ली. ह्या मोहिमेन 2 गाडयांचे ड्रायव्हर सोऱ्याच्या धुंदीन गाडी चलयतना सापडले. तांच्यो गाडयो सीज केल्यो, मात तातून आशिल्ल्या पॅसेंजरांची गैरसोय जाली. ते पॅसेंजर कित्येक वरां जेवणा खाणा शिवाय महामार्गाचेर अडकून उरले. ह्या अडकून उरिल्ल्या लोकांमदीं एक प्रेग्नंट बायल, भुरगीं, 2 दुयेंत मनीस तशेंच हेर बायलांय आशिल्ली. ह्या गजाली वयल्यान आमकां पुलिसांची खंय तरी बेजबाबदारपणां दिसून येता. ह्या घटनेचेर पॅसेंजरांनी निराशा व्यक्त केल्ली आसा. थोडी गजाली आसा पळय, आतां हायवे हो जाल्या पयच्यान आमी पळयतात की रोड एक्सिडंट जायत आसा. पूण हेचेर नियंत्रण जर बरे रितीन करतलो जाल्यार ट्रॅफिक जे पुलीस आहा तेंच्यांनी योग्य रितीन काम करपाची गरज आसा. आतां सगळ्या कडल्यान कंप्लेनी येतात की बाबा पुलीस हांगा रावतात आनी त्रास करतात, खंय रावतात आनी त्रास करतात. जाल्यार तांचो सुपिरियर आसा तांचे कडेन हांव रिक्वेस्ट करता की तांच्यांनी हेजेर योग्य रितीन सुपरवायज करप की बाबा खरेंच जे डेप्युटेड जे पुलीस आसा, ट्रॅफिक आसा, जे ज्या जाग्यार ट्रॅफिक आडयतात, जे व्हायलेटर तांकां हें करतात, कायद्या प्रमाणे तांकां चलनां बिलनां दितात, हे सारकें करतात का करिना जाल्यार हेजेरूय एक मॉक ड्रील कशें करतात तशें जावपाक जाय तेंचे कडेन. तेन्नाच कळटलें की बाबा हे सारकें करता की ना. आतां हो इन्सिडंट एका पंचान म्हाका सकाळीं फोन केला की काल एक गाडी 2 गाडयो धरल्यात आनी ड्रंक अँड ड्रायव्हर पियालेले असले आनी तातूंत बायलां आसा आनी राती हांगाच रावल्या म्हणून. जेन्ना हांव हांगा येयलो तेंच्या कडेन विचारलें जाल्यार ती म्हणटात की आतां काल गाडयो धरून तांकां हांगा देंवयली आनी तेंच्यो गाडयो पुलीस स्टेशनाचेर घेवन गेले म्हणून. जेन्ना PI कडेन उलयलो, PIन सांगलें सविस्तर की तांकां आमी रिक्वेस्ट केल्ली हांगा दादा गेस्ट हावजान किंवा आनी रावपाचें एकोमोडेशन आमी रेडी करून दिता जाल्यार ती आयकनात. पूण तरी आसून एक ट्रॅफिक PIक रिक्वेस्ट करता, आयज हांगा आमकां गेल्या 8 दिसान हांगा एक एक्सिडंट जावन बायल एक्सपायर्ड जाली. तेज्या उपरांत हांगा ट्रॅफिक पुलीस रावपाक लागले, बरी गजाल आसा. पूण ज्या वेळाचेर तुमी गाडयो आडयतात आनी जर तुमकां व्हायलेटर मेळटात, ड्रंक अँड ड्रायव्ह, ती गाडयो तुमी पुलीस स्टेशनाचेर व्हरतात आनी ते जर गाडयेन जर बायलां आसात जाल्यार ते बायलांची योग्य रितीन सुरक्षीत खंय तरी व्हरपाची जबाबदारी पुलिसांनी घेवची. आयज हांगा 10 बायलां आसात, तेंच्या बरोबर 2 धाकटी भुरगीं आसात आनी आयज सबंद रातभर ती हांगा न्हिदल्या खंय उक्त्यार. एका तरी वेळाचेर जर अतिप्रसंग किंवा भुरगे कोणी तरी उखलून व्हेले जाल्यार कोणाचेर इतले आहले? पुलिसांचेरूच इतले आहले न्ही. जबाबदारी पुलिसान घेवची. जर अशी जर काही मंडळी जर आयकना जाल्यार पुलीस स्टेशनाक फोन करात तुमी, तांच्यो लेडीज कॉन्स्टेबल हाडात तांकां आनी गाडयेन भरून व्हरान पुलीस स्टेशनाचेर तरी दवरा. ही वेवस्था करा तुमी. अशें तुमी रस्त्यार सांडून वचूंक शकनात कोणाकूच. खास करून जे महिला आसात ते महिलांची सुरक्षा हे आमचें पयलें प्राधान्य आसा आनी त्या करपाकूच जाय. ते पुलीस आसो नाजाल्यार सामान्य नागरीक आसो. आनी ज्या वेळाचेर जर अशी कोण आयकनात जाल्यार आमचे हांगा पंचायत लागीं आसा, गांव आसा लागीं, पुलिसाची जबाबदारी तांकां पंचांक बाबा सांगा तुमी, आमी तरी वेवस्था करतले आहले, नाजाल्यार पुलिसेन फोन करून सांगतले आहले की तांकां तुमी व्हरा म्हणून. अशें करूं नाकात तुमी, कारण अशा गजालीन आयज आमचें गोंयचें नांव पिड्ड्यार जातलें, आयज तुमचे पुलिसांचें नांव पिड्ड्यार जातलें सबंद देशभर. आनी एक ठपको बसतलो की आयज गोवा पुलीस, ट्रॅफिक पुलीस हे येता वयता सगल्यांक त्रास करता म्हणून. हो ठपको घेवं नाकात, कारण तुमच्या कामाचेर गोंयचे अस्मिताचें नांव आसा. हे जर खराब जालें जाल्यार सगळ्यांचेंच नांव खराब जातलें. सो एक रिक्वेस्ट आसा की ह्यान फुडें ज्या गाडयेन बायलां आसात त्या बायलांची वेवस्थीत खंय तरी रावपाची वेवस्था तुमी करपाची, तुमची जबाबदारी आसा. आनी तांच्या सुपीरियर आसा DYSP आसा ताकाय आव्हान करता की हेजेर तेणी जातीन लक्ष घालचो आनी जे व्हायलेटर आसा तांकां सोडपाचें ना. हेवूय ते तुमकां हांव सांगता. काय झालं मॅडम? सर, काल 6 वाजता आम्ही गोव्यावरून आमच्या लातूरला निघालो होतो. रस्त्यामध्ये इथं गाडी अडवली. गाडी अडवल्यानंतर ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये आमचे 2 ड्रायव्हर त्यांनी हे केले. पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो की इकडं बघा, ही पूर्ण आमची फॅमिली आहे, लहान मुलं आहेत, प्रेग्नंट लेडीज आहेत सोबत, 2 पेशंट आहेत सोबत. हे सगळे घेऊन आम्ही त्यांना मग रिक्वेस्ट करत होतो की सर आमची काहीतरी व्यवस्था करा, आम्हाला कुठंतरी थांबवा आणि मग तुम्ही गाड्या घेऊन जा. त्यांनी आमची एकही गोष्ट नाही ऐकत. आमच्या गाड्या आणि आमचे ड्रायव्हर आणि आमचं सगळं सामान घेऊन गेलेले आहेत. रात्रीपासून आम्ही इथं रोडच्या कडेला रात्र काढलेली आहे. सर, माणुसकी नावाचा काही प्रकार या गोवा पोलिसांच्या कुठं आहे का नाही हा प्रश्न आमच्या मनामध्ये खरंच हे झालेला आहे. आणि मी खरंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला इथून आव्हान करते की गोव्याला कुणीच परत येऊ नये.
कारण इतके हे गोव्याचे पोलीस नीच आहेत की सर ह्या पद्धतीची आम्हाला त्यांनी वागणूक दिलेली आहे. अख्खी रात्र आम्ही इथं बसून काढलेली आहे. बघा रात्रभर सगळे उपाशी आहेत सर. आजूबाजूला कुठंच काही दिसत नाहीये. आम्हाला इथलं काही माहिती नाहीये. आम्ही कुठं जाणार होतो? किमान त्यांनी आमच्या लेडीजच्या सिक्युरिटीची तरी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती सर रात्री. तुमच्या ड्रायव्हरचं काय म्हणून ते ड्रंक अँड ड्राईव्ह? त्यांनी म्हणजे रात्री तिथं ड्रंक केलेले होते परवाच्या रात्री. आणि काल आम्ही ज्यावेळेस इथून जात होतो त्यांनी आमची गाडी अडवली. आणि आमची गाडी अडवल्यानंतर ते म्हणतात की ते दोघं पिलेले आहेत. पण रात्री पिलेलं मला म्हणायचं की सकाळी ड्रायव्हिंग करताना काय प्रॉब्लेम आहे त्यांना? दुसरी गोष्ट सर, रात्री आमचं 6 वाजता गाडी इथं पकडलेली आहे. आम्ही 6 वाजल्यापासून इथं बसलेलो आहेत. फक्त आमच्या 2च गाड्या त्यांनी पकडलेल्या आहेत. आणि रात्रीपासून एकही पोलीस इथं ड्युटीवर नाही आहे. आम्ही रात्रीपासून ह्या इथल्या ह्याच्या पुढं बसूनच आहेत. ओके. पण एकाही गाडीला त्यांनी पकडलेलं नाही. दुसऱ्या त्यांनी रात्रभर ड्युटीला नाहीत, सकाळी ड्युटीला नाहीत. आता रात्रभर किती गाड्या गेल्या हे त्यांनी पाहिलं नाही. त्यांना आमच्या 2च गाड्या दिसल्या का? मला सांगा टोटल किती जण आहेत तुम्ही? 18 जण आहेत सर. 18 जण म्हणजे 2 गाड्या होत्या तुमच्या? लहान मुलांसहित 20 जण आहेत. 2 लहान मुलं आहेत सर 1 वर्षाखाल्ले. आणि बाकी 18 मोठे लोक आहेत आम्ही. म्हणजे मूळ तुम्ही कुठचे? लातूरचे सर. लातूर. ओके. ते काय म्हणतात माहिती आहे, पोलीस आम्ही ज्यावेळी पोलिसांना संपर्क साधला त्यावेळी म्हणतात त्यांना आम्ही सांगितलेलं पोलीस स्टेशनमध्ये या किंवा कुठेतरी लॉजमध्ये चला, असं काहीतरी. खोटं बोललेले आहेत सर. त्यांनी काहीच बोललेलं नाही. त्यांनी पहिल्यांदा आमच्या गाडीच्या चाव्या काढून घेतल्या, ड्रायव्हरला बाजूला बसवलं. एक गाडी तर स्वतः चालवत नेले आणि एक गाडी ड्रायव्हरला चालवायला लावून घेऊन गेले. तर आमचा काही विचार केला. आम्ही विचारलं तर आम्हाला म्हणले बस पकडून बसनी जा, कुठं जायचं. आमची त्यांनी कसलाच विचार केलेला नाही सर. उलट आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो की आम्हाला कुठेतरी गावात तरी पोहोच करा, लॉजवर तरी पोहोच करा, आम्ही तिथं राहू शकू. तिथं बसल्यावर ते पण ऐकलं नाही सर. त्यांनी आमचं काहीच ना ऐकत आमची गाडी घेऊन गेलेली. तिथं आतरण करून बसला होता तर त्याने म्हणले दुसरी गाडी बोलून तुम्हाला पण उचलेल आणि केस टाकेन तुमच्यावर. तुमच्यावरच केस टाकीन म्हणले आम्हाला. उलट तिथं जास्त बोललात तर तुमच्यावर पण केस टाकीन. ऑफिसरचं नाव काय होतं का? कोण? ओके. त्यांच्यासोबत दुसरे 3-4 जण होते सर. सगळ्यांच्या हातापाया पडून आम्ही रिक्वेस्ट केल्या पण एकानंही ऐकलं नाही. किमान त्यांचे एवढं तरी त्यांचं काम होतं सर. आम्हाला इथं गाव जवळ कोणतं आहे त्या गावापर्यंत त्यांनी आम्हाला नेऊन पोहोच करायला पाहिजे होतं. किमान पोलीस स्टेशनमध्ये तरी त्यांनी आम्हाला न्यायला पाहिजे होतं. पण इतका मोठा गुन्हा नव्हता की त्यांनी आम्हाला असं रस्त्यावरती सोडून सगळ्या गाड्या घेऊन तिथं जाऊन शिक्षा करण्याची. म्हणजे गाडीमध्ये दारूच्या बॉटल नाही तर त्यांना तुम्ही मोकाट सोडता आणि आमच्या फक्त काय तर आम्ही फॅमिली फिरायला आलो म्हणून तुम्ही आमच्यावरती असा अन्याय करता का? नाव श्रीकांत हसुरे. काय घडलं नेमकं? काय नाही, ट्रॅफिक पोलिसने आमची गाडी थांबवली. ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये ड्रायव्हर आहेत म्हणून म्हणले आणि आपण रिक्वेस्ट केली तरी ते ऐकायला तयार नव्हते. रात्री गाडी चाव्या वगैरे घेऊन गाडी पुढं घालून घेऊन गेले पोलीस चौकीला. आणि ते म्हणत होते काहीतरी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये वगैरे या म्हणून. पोलीस स्टेशनला असं काही म्हणलं नाही. आम्ही हायवेच्या बाजूला झोपतो आता बाबा म्हणलं. इथंच तुम्ही गाडी नेल्यावर आम्ही काय करणार म्हणलं. त्याने म्हणले तुम्हाला दुसरी गाडी बोलून पाठवून गोळा करून दुसऱ्याला गाडीत घेऊन जाऊ, तुमच्यावर केस करू म्हणून आमच्यावर दामदडप केली.